नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी याला ट्रिक न करतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ते ट्रिक काय आहे ते समजत नाही. मग ते ट्रिकच्या पाठीमागे काय कन्सेप्ट आहे ते आपण याच्यामध्ये समजून घेऊ. आधी प्रश्न वाचूया. काय म्हणते? एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत. या वाक्याचाच अर्थ बऱ्याच जणांना समजत नाही. एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत. म्हणजे त्या शेतात जे काही प्राणी पक्षी असतील त्यांच्यातून 23 काढून टाकले तर राहणारे काय असतील? बदक असतील. तसंच पुढे दिले 28 सोडून कोंबड्या, पुन्हा 29 सोडून सर्व गायी. तर शेतात पक्ष्यांच्या पायांची एकूण संख्या किती? मग पक्षी कोणते कोणते बघा, बदक आहे, कोंबडा आहे, यांच्या पायांची संख्या. मग पायांची संख्या काढायची म्हणलं काय लागतंय? आधी या दोघांची संख्या लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला गृहीत धरल्या होतात. बघा, टोटल संख्या दिली का आपल्याला? नाही. टोटलला आपण टी धरू. टी फॉर टोटल, म्हणजे कोंबड्या मिळून, बदक मिळून आणि गाय मिळून सगळ्यांची संख्या किती आहे? टी आहे. बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य बघा, एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत. म्हणजे टोटल मधून 23 काढले तर उरणारे कोण असणार? बदक. मग बदकांची संख्या कशी लिहिणार बघा, बदक बरोबर टोटल मधून 23 गेले हे आले बदक. पुन्हा काय आहेत? तसंच कोंबड्या. मग कोंबड्या पण किती असणार? टोटल मधून एक 28 सोडून द्यायचे, सोडायचे म्हणजे वजा. पुन्हा काय? गायी. बघा, गायी पण कशा असणार? टी मधून 29 वजा करणार. मग विद्यार्थी मित्रांनो, ही बदकांची संख्या आली, कोंबड्यांची आली, गायींची आली, या तिघांची एकत्र केली तर काय होणार? टोटलच होणार परत. बरोबर का? टोटलच होणार ना. मग विद्यार्थी मित्रांनो, टोटलला काय दिलं आपण? टी. मग टोटल बरोबर तिघांची बेरीज करा. टी वजा 23, पुन्हा काय तर टी वजा 28, पुन्हा अधिक टी वजा 29. बरोबर, यांची जर बेरीज केली तर काय येणार बघा, टी ला टी येणार. किती टी आहेत? 1 2 3, 3 टी म्हणलं की 3 टी झालं. वजा, आता हे वजावाल्यांची बेरीज करा. वजा 23 वजा 28 वजा 29, यांची बेरीज किती येईल? ते वजा 80. किती येणार? वजा 80. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, आता आपल्याला टी ची किंमत काढायची. इकडलं 1 टी इकडे गेलं तर वजा होणार आणि वजा 80 इकडे आपले प्लस मध्ये 80 येणार. बरोबर का? 3 टी वजा टी या 80 इकडे प्लस मध्ये. बरोबर का? 2 टी बरोबर 80. विद्यार्थी मित्रांनो, टी बरोबर किती येणार? गुणाकारातले 2 इकडे भाग करा, किती येणार? 40. म्हणजे टोटल संख्या किती आली? 40. आणि विद्यार्थी मित्रांनो, ते ट्रिक मध्ये एक वजा करतात का? ते याच्यामुळे वजा करतात. बरोबर का? मग हे 2 न भागतात का नाही खाली? तिघ असले तर 2 न, चौघ असले तर 3 न भागायचं. बरोबर? हा, चला आता टोटलची संख्या आली 40. मग विद्यार्थी मित्रांनो, बदकांची संख्या काढू शकतो, कोंबड्यांची, गायींची. बदकांची किती येईल बघा, 40 वजा 23, कारण टोटल म्हणजे 40 आले. 40 वजा 23 किती? 17. कोंबड्या 40 वजा 28 किती येणार? 12. आणि विद्यार्थी मित्रांनो, गायी किती येणार? 40 वजा 29 11. बघा, यांची बेरीज करा, 40च येणार. आता काय करायचं आपल्याला? पक्ष्यांच्या पायांची संख्या. पक्षी कोण आहेत? बदक आणि कोंबडे. बदक आणि कोंबडे दोघांना पण 2-2 पाय असतात. 17 आणि 12 किती? 29. 29 जणांचे 2-2 पाय. 29 दुनी 58. म्हणजे किती आलं उत्तर आपलं? 58. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ट्रिक काय असते? ट्रिक मध्ये आपण टोटलची संख्या काढायची असते. बरं का? ट्रिक कशाची असते? टोटलची. काय करायचं? या तिघांची बेरीज करायची. बघा, तिघांची बेरीज केली, किती आली ती? 80. ते असंच करतात बघा, 80 बेरीज करतात. आणि किती जण आहेत? बदक, कोंबड्या आणि गाई. तिघ आहेत ना, तिघांच्या ऐवजी दोघांना भागायचं. झालं ही 40. बघा टोटल. बरोबर, ही अशी त्याची ट्रिक आहे. धन्यवाद.